माणसाच्या जगण्याचे मार्ग बंद झाले की माणसाला काही सुचत नाही आणि कुटुंबियांनी जर त्याला दूर केले तर त्याला असं भासतं की आपल्या जगात आता कोणीच नाही. अशी अनेक माणसं समाजामध्ये वावरत असतात आणि काही मनोरुग्ण होऊन जगात भटकत असतात. एकदा का माणूस जगात असा भटकू लागला की त्या मनोरुग्णाला कोणीच विचारत नाही. त्याला एखादा आधार हवा असतो, त्याला जगण्याचा मार्ग त्यालाही हवा असतो. तो मनोरुग्ण असला तरी त्याच्यात एक माणूस दडलेला असतो, त्यालाही जगायचं असतं, पण जग त्याला स्वीकारत नाही. जगातले सगळे मार्ग त्याच्यासाठी बंद होतात तरीही तो प्रयत्न करत असतो. अखेर एखादी संस्था किंवा एखादी व्यक्ती त्याच्या मदतीसाठी येते आणि त्याचं जग बदलून जातं. सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. या कडाक्याच्या थंडीत एक निराधार मनोरुग्ण आधार शोधत असतानाच खोपोलीतील नागरी संस्थेने त्याला आधार दिला आहे. 5 वर्ष गायीच्या पडीक गोठ्यात जंगलात रानावनात राहणारा हा निराधार माणूस कडाक्याच्या थंडीत कसा जगला असेल, कसा झोपला असेल, त्याने काय खाल्ले असेल, त्याने काय प्यायले असेल, त्याने पाऊस कसा झेलला असेल, त्याने थंडी कशी सोसली असेल, ते जंगलातले त्याचे दिवस, ते जंगलातलं त्याचं राहणं, पडीक गोठ्यातलं जगणं त्याच्यासाठी कसं असेल. लोक त्याला पाहून दूर जात, लोकांना त्याची भीती वाटे. अशा वृद्ध मनोरुग्णाला नागरी सामाजिक विकास संस्थेने शोधून काढले आणि मग कडाक्याच्या थंडीत या निराधार माणसाला आधार मिळाला. ही कैफियत एका मनोरुग्ण माणसाची आहे. माणगाव तालुक्यातील निजामपूर, विळे, भागाड, पाठणूस, भिरा परिसरात दिवस रात कडाक्याच्या थंडीत उन्हातान्हात पावसात भिजत वनवन भटकणाऱ्या मनोरुग्णाकडे पाहून ग्रामस्थांना आश्चर्य वाटत होते, परंतु कोणी विचारपूस करणे टाळत होते. माणगाव तालुक्यातील पाटणूस येथील काही जागरूक नागरिकांनी खोपोलीतील नागरी सामाजिक विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि अध्यक्ष वर्षा मोरे, ज्योती भुजबळ यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांसमोर येऊन थेट माणगावमधील वेळे परिसरात शोध घेतला असता माणगाव व ताम्हणी घाटाकडे जाणाऱ्या वरचेवाडी येथील बस थांब्याजवळ भंगारवाल्याच्या पाठीमागील बाजूस एका पडीत गोठ्यात सदर मनोरुग्ण आढळून आला. अगोदर त्याला खायला दिले, त्याच्याकडे सहानुभूतीने 2 गोष्टी केल्या, त्याला सोबत घेतले. थेट खालापूर तालुक्यातील महड येथील मनोरुग्णासाठी असलेल्या मनचक्षू फाउंडेशनमध्ये त्याला आणले. अशा प्रकारे 5 वर्ष निराधार भटकणाऱ्या मनोरुग्णासाठी शेल्टर होम भेटले. या कमी नागरिक सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्ष वर्षा मोरे, ज्योती भुजबळ यांना मनचक्षू फाउंडेशनचे ध्रुव बडेकर व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्यामुळे माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद तांदळे, यशोधन गालिदे व पाटणूस येथील जागरूक नागरिक नरेंद्र महापुणकर यांचे मोलाचे सहकार्य या कामी लाभले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.